भेटूया वैभव मांगलेला. हाय वैभव. काय मला एक तुला प्रश्न असा विचारायचा आहे की तुझं नाटकावर खूप प्रेम आहे आणि आता तू नाटकांमधला सुपरस्टार आहेस असं म्हणायला हरकत नाही, कारण तुझी आपलं नाटक धरून एका वेळेला 3 नाटकं चालू आहेत. पण मग आता सध्या सिरियल नाही करणार टेलिव्हिजन? नाही, 3 नाटकं आता असल्यामुळे प्रॉब्लेम तोच आहे की आता वेळ टेलिव्हिजनसाठी कसा देणार. एखादी फिल्म वगैरे जमू शकते पण टेलिव्हिजन नाही करता येणार आता 1 वर्षभर तरी किंवा. नक्की. आणि ही तिन्ही नाटकं खूप वेगळ्या धर्तीची आहेत. वाडा म्हण, संध्या छाया म्हण किंवा मर्डरवाले कुलकर्णी म्हण. ह्या तिन्ही नाटकांमध्ये काम करताना तू बॅलन्स कसा ठेवणार आहेस कॅरेक्टर एक अभिनेता म्हणून? तेच धमाल आहे ना की तुम्हाला 3 नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करता येणार आहेत. म्हणजे भूमिका जगणं म्हणजे काय जर बघायचं असेल तर तुम्ही वाडा चिरेबंदी बघायला या. सहज अभिनय म्हणजे काय असतो ते बघण्यासाठी तुम्ही संध्या छाया बघा. आणि निव्वळ करमणूक करणारं काम कसं असतं ते बघायचं असेल, तसं कॅरेक्टर बघायचं असेल तर तुम्ही मला वाटतं मर्डरवाले कुलकर्णी हे बघायला या. तर मला वाटतं की 3 जॉनरची वेगवेगळी 3 नाटकं आहेत असं वाटतं. आणि प्लीज मला हे त्या माध्यमातून हेच सांगायचं आहे भार्गवी की ना आपल्याला फार कमी संधी मिळते की तुम्हाला तुमची कामं वाजवण्याची किंवा तुम्हाला तशा भूमिका वेगवेगळ्या मिळण्याची. मला खरंच असं वाटतं की या निमित्ताने मला 3 वेगवेगळ्या भूमिका करायला मिळालेल्या आहेत. आणि जर प्रेक्षकांनी येऊन मला सांगितलं की तुमच्या 3 भूमिका मी पाहिल्या, कदाचित असं होऊ शकतं का ही छान आहे, ही खूप आवडली किंवा ही आम्हाला फार नाही आवडली, तरी मला चालेल. पण मला वाटतं की तुम्ही ही 3 नाटकं पहा. पण मुळात तिन्ही नाटकांच्या संहिता खूप वेगळ्या आहेत. चंदू सर आहेत 2 नाटकांचे डिरेक्टर आणि इथे संतोष आहे, पूर्ण वेगळ्या धाटणीचे विचारांचे दिग्दर्शक. तर तुला ती कसरत कशी वाटते? कारण बघ मी त्या फॉर्मॅटमधनं आलेलो आहे किंवा तो मला सगळा माहिती आहे. एक प्रकार इम्प्रोव्हायझेशन काय असतं, फुबई पूचे सीझन केलेले असल्यामुळे किंवा घडले बिघडले आम्ही इम्प्रोव्हाइज करून करत होतो. तर मला ते माहिती आहे की काम ते कसं करतात किंवा कसं करायचं असतं. संतोष हा यासाठीच या नाटकाचा दिग्दर्शक आहे की त्याला ते नाटक इम्प्रोव्हाइज करून बसवायचं होतं आणि आपल्याला पण तसं ते काम करायचं होतं. गंमत अशी आहे की ज्याला सवय नसेल त्याला हे काम जमणारच नाही आहे करायला, कारण तो वाक्य सांगत जातो, आपण ते लक्षात ठेवून पाठ करून ते आपण म्हणायची असतात दुसऱ्या दिवशी. तर मला वाटतं याला एक वेगळं कसब लागतं. आणि काही आपल्याला लॉजिकली पण बऱ्याचदा गोष्टी पटत नाही, पण त्या विनोदासाठी किंवा त्या फॉर्मॅटमध्ये किंवा त्या फ्रेममध्ये आपल्याला ते काम करावं लागतं. तर ते कन्व्हिक्शनने करणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. सो अशा नाटकांमध्ये कन्व्हिक्शन असेल तर प्रेक्षक तुमच्याबरोबर येतात, तुम्ही न्याल तिकडे. सो बरोबर आहे की चंदू सर एका वेगळ्या धाटणीचे आणि एक तालीम मास्तर आहेत. ते संतोष तालीम मास्तर आहे पण तो इम्प्रोव्हायझेशनचा जास्त मास्तर आहे असं मला वाटतं. आणि त्याला दरवेळेला नवीन सुचत राहतं. दोघांकडेही काम करणं ही खूप सुंदर गोष्ट आहे असं मला वाटतं. पण तू ते एन्जॉय करतोयस? ऑफकोर्स करतोय. आणि एक वेगळं सिक्रेट आम्हाला कळलं की या नाटकाच्या निमित्ताने ह्याची बायको म्हणजे आपण म्हणतो पेटर हाफ ही प्रोड्युसर म्हणून सहनिर्माती आहे निवेदिता ताई बरोबर. तर तिला हे का करावं असं वाटतं? तिला प्रश्न विचारायचा पण ती नाहीये म्हणून आम्ही तुला विचारलं. नाही, तिचं असं होतं बरेच दिवसापासून की मी नोकरी करते सिपलामध्ये. सो तिचं असं होतं की मला वेगळं काहीतरी जरा करून बघायचं आहे की त्याच्यात काही किती वर्ष नोकरी करणार मी. समजा याच्यात काही वाटलं की मला हे म्हणजे काही फुलथ्रोट आपण नाटकच करावं प्रोड्युसर म्हणून, तर मला उतरता येईल का हे आजमावण्यासाठी तिनं हे ऍक्च्युली याच्यात पदार्पण केलेलं आहे. ती शिकते याच्यातून की कसं प्रयोग लागतात, कशा तारखा मिळतात, कसं नाटकाचं प्रोडक्शन असतं, दौरे कसे होतात, परशो काय गोष्टी फेस कराव्या लागतात. तुझ्यामुळे ती अर्ध तर शिकली. तिला आपण सांगणं गोष्ट वेगळी आणि तिने प्रत्यक्ष इथे येऊन सगळ्या गोष्टी पाहणं ही वेगळी गोष्ट आहे असं वाटतं. गुड. खूप बरं वाटतं ना असं. म्हणजे मला नेहमी आवडतं जेव्हा महिला प्रोड्युसर असतात माझ्या कुठल्याही प्रोजेक्टच्या. पुढचा प्रश्न मला तुला असा विचारायचा की आता ना विनोदाचं जसं माध्यम बदलत चालले तसं अभिरुची बदलत चालली किंवा मला असं वाटतं की मनोरंजनाची व्याख्याही बदलत चालली. पूर्वी त्याच्यासाठी आपल्याला घराबाहेर पडायला लागायचं, मग टेलिव्हिजन आला, मग वेगवेगळे व्हिडिओ आले, VCR आले, असं करत करत आता फोनवर सीमित झालाय आपलं सगळं मनोरंजन. अशा वेळेला नाटक बघायला लोक
किती येतात किंवा तो त्याच्याबद्दलचा तुझा अप्रोच काय आहे? मला असं वाटतं करोना नंतरच्या काळामध्ये सगळी गणितं बदलली ही. आणि गंमत अशी आहे ना की त्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही इतके आयसोलेटेड झाला होता, इतके तुम्ही कोंडून पडला होता की आता तुम्ही बाहेर पडू पाहताय या सगळ्यातनंच. तर तू आश्चर्यकारक असे काही डेटा मिळालेले आहेत आपल्याकडे की आता हे जे सगळे वॉटर पार्क आहेत, म्युझियम्स आहेत, झूज आहेत, सर्कस आहे, सिनेमा तेवढा नाही पण नाटक आहे, या सगळ्याला गर्दी वाढली आहे. गाण्याच्या कार्यक्रमांना गर्दी वाढली आहे कारण लोक एकत्र बसून एक लाईव्ह काहीतरी बघण्याचं मोटिवेशन लोकांना जास्त पाहिजे. सो या सगळीकडे गर्दी वाढली आहे. याचं कारणच हे आहे की लोक आता ना बाहेर पडून एन्जॉय करू पाहतात. पुन्हा कधी लॉकडाऊन येईल माहिती नाही, पुन्हा कधी आयुष्यामध्ये अशी वेळ येईल माहीत नाही. तर आपण आपल्याला वेळ आहे, पैसे आहेत, तर आपण हे पाहून घेऊया. नाटकाचं सेम आहे की मी नेहमी असं म्हणतो की टेलिव्हिजनला सिनेमाला पर्याय म्हणून टेलिव्हिजन आलं, टेलिव्हिजनला पर्याय म्हणून काय तुमचा OTT प्लॅटफॉर्म आला, OTT टी व्हीवरून तो तुमच्या सिंगल मोबाईलच्या स्क्रीनवर आला. म्हणजे तुम्ही खूपच एकटे झालात त्याच्यामध्ये. पण नाटक ही अशी गोष्ट आहे की ज्याला पर्यायच नाही आहे, कारण ती जिवंत अनुभव देणारी कला आहे. मग कुठलाही गाण्याचा कार्यक्रम असेल किंवा नृत्य असेल किंवा नाटक असेल तर ना हे लाईव्ह परफॉर्म होण्याचे आणि तुम्ही ते लाईव्ह अनुभव घेण्याच्या गोष्टी, जिवंत अनुभव. तर तसा अनुभव तुला ह्यातलं कुठलंच माध्यम देत नाही, ते देऊ शकणार नाही. म्हणून मला वाटतं नाटकाला पर्याय नाही जगभरामध्ये. म्हणून अजूनही फॉरेनचे जे शोज आहेत ते आपण इकडून जाताना 2-2 महिने पॅक असतात आधी. तर ते लाईव्ह पाहणं, जिवंत अनुभव घेणं हे लोकांसाठी फार मोठी गोष्ट असते आणि तो तुम्ही वर्षानुवर्ष विसरत नाही. म्हणून आता आश्चर्यकारकरित्या नाटकानं गर्दी वाढली आहे आफ्टर कोरोना. तर ह्याचं कारणच ते आहे की नाटकासारखी जिवंत कला पाहण्याचा अनुभव वेगळा आहे आणि तो लोकांना घ्यायचा आहे वारंवार. म्हणून लोक नाटकाला येतात आणि नाटकाला पर्याय फक्त चांगलं नाटक हेच आहे. पण मग तसंच ह्या नाटकांचा मध्ये एक मोठा विषय झाला होता की हे नाटक बघायला प्रेक्षक नाट्यगृहापर्यंत येत आहे, पण नाट्यगृहाची स्वच्छता, त्याचा मेंटेनन्स हा एक खूप मोठा विषय झाला होता. म्हणजे मध्ये अनेक कलाकारांनी त्याबद्दल आवाज उठवला होता किंवा काय. त्याबद्दल तुझं काय मत आहे? काही मराठी कलाकार आहेत जे नाटक मुद्दामून करत नाहीयेत कारण ह्या व्यवस्था चांगल्या नाहीयेत, त्याबद्दल तुला काय वाटतंय कलाकार? पण सांगू का, म्हणजे ही काही आजची गोष्ट नाहीये, ही फार अनेक वर्षांपासूनची ही गोष्ट आहे. म्हणजे कल्याणचं थिएटरमध्ये जे पब्लिक टॉयलेट बाथरूम आहे ते इतकं अस्वच्छ आणि इतका वास त्याचा वरती पण येत राहतो, किंवा अनेक ठिकाणची बाथरूम्स आणि ह्या गोष्टी चांगल्या नाहीत. पण तो मला असं वाटतं की आपल्याकडे ती टेंडन्सीच आहे ती की संडास बाथरूम स्वच्छ नसणं ही एक सार्वत्रिक आढळणारी गोष्ट आहे. आता मॉलमध्ये का, कारण खाजगीकरण झालेलं आहे. पण तू कुठल्याही एसटी स्टँडवरचे जाऊन संडास बाथरूम पहा, तू रेल्वेतले संडास बाथरूम पहा, रेल्वे स्टेशनवरचे संडास बाथरूम पहा, जिकडे जिकडे सरकारी काय म्हणतो आपण त्याला, सरकार जिकडे जिकडे ह्या गोष्टी पाहतं चालवतं, तर त्या ठिकाणी हीच अवस्था आहे. बरेचसे नाट्यगृह सरकारच्या अखत्यारीमध्ये आहेत, तर तिकडे हीच अवस्था आहे. सरकार हे समजा त्यांच्याकडून होतंय, पण आपण सामान्य माणूस म्हणून, आपण एक कलाकार म्हणून याविषयी किती आवाज उठवतो. किती थिएटरला असं आपण म्हणतो की आम्ही तुमच्याकडे नाटकच करणार नाही कारण तुमच्या अस्वच्छ सुविधा आहेत. पण मला वाटतं की सगळ्यांना सवय आहे या गोष्टीची आणि म्हणून लोक त्याच्याकडे, कुठे आपल्याला राहायचं आहे त्या आयुष्यभर असं म्हणून 2 तासासाठी तर आपण येतो, तर तेवढे 2 तास सहन करून निघून जाऊ ना. तर ही वृत्ती आपल्याकडे आहे. आपण सगळे मिळून काही निर्णय घेत नाही, कारण आपापसामध्ये इतक्या कुरघोडी असतात, एकमेकांची मतं पटत नाहीत असं असतं. आणि कुणालाच हे पूर्णपणे ह्याचं निवारण करायचं नाही आहे, हाच त्यातला एक मोठा भाग आहे असं वाटतं. म्हणजे नाशिकला जेव्हा आम्ही गेलो होतो तर तिकडे ACच बंद होता अख्खा प्रयोगवर. आम्ही घामानं चिंब भिजलो होतो. प्रेक्षकांनी शेवटी आवाज उठवला की अहो इथे गरम होते, सफोकेट होते, कुणी एखादा हार्टचा पेशंट असेल किंवा काय कुठल्या आजाराने असेल तर त्याची काय अवस्था होती. तर म्हटलं हा निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे.
आणि तुम्ही या पद्धतीने सहन नाही, आम्ही प्रयोग करतोच आहोत, पण जास्त तुम्ही संख्येने आहात ना लोक, आम्ही काय, आम्हाला पैसे मिळतात तर आम्ही करू इथे 2 तास प्रयोग, पैसे पण तुम्ही खर्च करणार. करताय प्रयोग, तर तुम्ही या संदर्भात आवाज उठवला पाहिजे. मग खूप त्याच्यावर बवाल झाला होता. आणि दुसऱ्या वेळेला काहीतरी ते कोण होते त्या थिएटरचे, म्हणजे काय आपण मॅनेजर वगैरे, त्यांना हकालपट्टी केली, दुसरं कोणतरी आलं, मग त्या सगळ्या व्यवस्था झाल्या. तर मला वाटतं की अशा व्यवस्था ज्या आहेत त्याच्याविषयी आवाज उठवला पाहिजे, आणि ते आपल्याकडे नाही आहे दुर्दैवाने. आणि त्याच्याविषयी कोणी सजगही नाही आहे की ते मुद्दामून कोणी करावं आणि काय करावं या संदर्भामध्ये. कारण सार्वजनिक शौचालयं ही अत्यंत घाणेरडी आणि बिकट अवस्था आहे आपल्याकडे. थँक्यू सो मच. आणि आपला हा पॉडकास्ट आल्यानंतर माझी खरंच इच्छा आहे की खूप लोकांनी हे नाटक नाही, मराठी नाटक आणि मराठी सिनेमा खरंच थिएटरमध्ये जाऊन बघावा, कारण ही काळाची गरज आहे. येस. थँक्यू सो मच. थँक्यू.